हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला पेपर 2 मध्ये पीव्हीसाठी कोणकोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहे एलक्यू, एसक्यू आणि एमसीक्यूच्या हिशोबाने. ओके, सो तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता या नंबरवर. ठीक आहे, आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बघा, आपल्याला या सेकंड पेपरमध्ये इतके टॉपिक आहे, 7च टॉपिक आहे. ठीक आहे, पण आता हे जे आहे हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे अंडरस्टँड करण्यासाठी. ठीक आहे, याच्यामधलं जे आहे अनुमान प्रमाण स्पेशली. ठीक आहे, सो बघा आता याच्यामध्ये वेटेज कसं आहे मार्काला बघा. परीक्षा आणि आप्तोपदेश प्रमाण, सो याच्यासाठी 26 मार्काचं वेटेज आहे आणि प्रत्यक्ष आणि अनुमानासाठी 42 मार्काचं आहे. तर युक्ती, उपमान आणि कार्यकारण सिद्धांत याच्यासाठी 32 मार्काचं वेटेज आपल्याला दिलेलं आहे NCERT. ठीक आहे, सो आता याचं डिवायडेशन बघा. आता MCQ हे सर्व टॉपिकसाठी MCQ आहेत, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला MCQ हा येणार आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं जे काही आपण म्हणतो टर्मिनॉलॉजीज असतील, ठीक आहे, प्रकार्स असतील, टाईप्स किती आहे, चरकांनुसार, ठीक आहे, यांच्यानुसार, सो ते तुम्हाला लक्षात आलेलं पाहिजे, बरोबर. आणि नंतर SEQ. आता SEQसाठी सुद्धा सर्वे इम्पॉर्टंट आहे, SEQला सर्वे येऊ शकतात. ठीक आहे, सो याच्यामध्ये बेसिकली बघा मागच्या वर्षी 2024साठी आलेला होता बघा. याच्यावर येतो एक SEQ. ठीक आहे, युक्तीवर आणि उपमान याच्यावर देखील आलेला होता एक SEQ. ठीक आहे, आणि मेनली म्हणजे जे आपलं अनुमान प्रमाण आहे त्याच्यामध्ये जे हेतू आहे, हेतूचे टाईप्स आहे, ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा येऊ शकतो आणि प्रत्यक्षवर सुद्धा. सो आता LEQ. आता LEQ म्हणजे फिक्स असतात. एक LEQ तुमचा फिक्स असणार आहे, तो म्हणजे कार्यकारण सिद्धांतवर. कारण मागच्या वर्षी आला होता कार्यकारण सिद्धांतवर LEQ आणि त्याच्या आधीच्या वर्षीसुद्धा कार्यकारणवर LEQ आला होता. सो यावर्षी देखील चान्सेस आहेत, कारण हा LEQसाठी म्हणजे आवडता विषय आहे हा टॉपिक. सो याच्यावर आपल्याला LEQ येऊ शकतो. ठीक आहे, सो हे तुम्ही नीट करायचं आहे. ठीक आहे, देन नंतर आता बघा याच्यामध्ये हे जे दोन आहेत, हे जे दोन टॉपिक आहे, ठीक आहे, युक्ती प्रमाण आणि अनुमान प्रमाण, ठीक आहे, सॉरी उपमान प्रमाण. सो या दोघांवर LEQ नाही सांगितले आहे NCERTच्या त्या सिलेबसमध्ये की LEQ याच्यासाठी नाही येऊ शकत. ठीक आहे, तरी देखील सपोज या दोघांचं कम्पॅरेटिव्हली सपोज LEQ आला तर ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सो तरी देखील तुम्ही याची SEQ टाईपनी तयारी करायची आहे. ठीक आहे, नोट्स चांगल्या पाहिजेत तुमच्यासाठी त्याच्यासाठी. ठीक आहे, देन नंतर बघा आता याच्यामध्ये अजून LEQ कशामध्ये येऊ शकतो, अनुमान प्रमाण म्हणून. तो कसा, हेतू, असदहेतू, सदहेतू, असदहेतू टाईप, जे हेत्वाभास आहे त्याचे टाईप्स. ठीक आहे, सो तो जो चार्ट आहे, ठीक आहे, सो तो तुम्हाला लक्षात पाहिजे, कारण त्याच्यावर LEQ हा येऊ शकतो हेतूच्या टाईप्सवर. ठीक आहे, देन नंतर प्रत्यक्षमधलं सुद्धा येऊ शकतो आणि आप्तोपदेशवर सुद्धा LEQ येऊ शकतो. ठीक आहे, सो दॅट्स वाय तुम्हाला हे LEQच्या हिशोबाने कसा अभ्यास करायचा आहे. तुमच्याकडे जर प्रॉपर नोट्स असतील, चार्ट्स असतील तर तुम्हाला ते इझी पडेल. ठीक आहे, पेपरच्या आधी एका घंट्यामध्ये तुमचा सर्व सिलेबस हा डोळ्याखालून गेला पाहिजे, असा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, नोट्स पाहिजे असतील तर मला मेसेज करा आणि काही डाऊट असतील तर तुम्हाला विचारा. आपण आता वन शॉट बघूया, तुमचा ते लवकरच अपलोड होणार आहे. ठीक आहे, थँक्यू.